आम्ही फडके कुटुंबीय सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांचे आम्ही ऋणी आहोत की त्यांनी माझ्या वडिलांवर फार सुंदर चित्रपट दिला। बाबूजींना पाहिलेलं आहे स्वतः प्रत्यक्षात, आमच्या वडिलांचे मित्र होते। हा सिनेमा पाहताना अगदी डोळ्यात पाणी आलं। प्रत्येक कॅरेक्टर असं जगले त्यांची भूमिका आणि अप्रतिम सिनेमा आहे। मी अजूनही त्यातनं बाहेर पडलेली नाही। हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वरगंधर्व सुधीर फडके हा नवा कोरा चित्रपट रिलीज झाला आहे आणि आज पुण्यामध्ये त्याचा प्रीमियर होत आहे आणि मी नुकताच तो पिक्चर पाहून बाहेर आली आहे। कमाल झाला आहे चित्रपट। या चित्रपटाची विशेषता अशी आहे की या चित्रपटात तुम्हाला सुधीर फडकेंनी गायलेली म्हणजेच बाबूजींनी गायलेली गाणीच ऐकायला मिळणार आहे। कमाल रिस्पॉन्स आहे ऑडियन्सचा। तरी एकदा पाहूया पब्लिकचे काय रिॲक्शन्स आहेत, काय रिव्ह्यू आहे सिनेमाबद्दल। खरी गरज होती अशा प्रकारच्या चित्रपटाचे आणि मी योगेशच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा अशी इच्छा करतो। हा चित्रपट बघून मुळात आपल्याला असं आहे भाग्य वाटतं की आपण अशा राज्यात जन्माला आलो जिथे बाबूजींसारखे माडगुळकरांसारखे लोक आले। तर या निमित्ताने, या चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा बाबूजींना मनापासून वंदन करतो। माझं नाव सुभाषचंद्र जाधव। हा सिनेमा पाहताना अगदी डोळ्यात पाणी आलं। एका वाक्यात सांगायचं झालं तर आमचे बाबूजी त्यांनी आम्हाला भेटवले एवढं सांगता येईल। आणि बाबूजींच्या गाण्याचा इतकं सुरेख वापर केलेला आहे की तो अप्रतिम, की त्यातून सुरुवातीचा भाग जो आहे तो तर फारच टचिंग झालेला आहे। इथे फार अगदी एक उत्कृष्ट सिनेमा पाहिल्याचं समाधान आज मिळालं। माझं नाव प्रदीप बावडेकर। चित्रपट अतिशय चांगला आहे। सुनील बर्वेचं काम छान आहे आणि गाण्यांची मेजवानी आहे। थँक्यू। माझ्याकडे शब्द नाही आहेत आत्ता बोलायला, कारण बाबूजींचे स्वर असे कानात आणि सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे त्यांनी सगळे ओरिजिनल ट्रॅक दिल्यामुळे पूर्ण 3 तास आम्ही असे मस्मराईज होतो आणि प्रत्येक कॅरेक्टर असं जगले त्यांची भूमिका आणि अप्रतिम सिनेमा आहे। मी अजूनही त्यातनं बाहेर पडलेली नाही, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही, पण ऑल द बेस्ट। आणि मी सगळ्यांना सांगेन की नक्की जाऊन बघा। आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला मिळालं हे अत्यंत भाग्य समजतो। एक अतिशय सुंदर कलाकृती की जी कायम इतिहासामध्ये नोंदली जाईल, ज्याला माइलस्टोन म्हणतात मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये, तसा हा माइलस्टोन आहे। आणि या अत्यंत दैदिप्यमान अशा महान कलाकारांचं संपूर्ण आयुष्य हे पाहायला मिळावं हे एक खूप मोठं भाग्य आहे आणि ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक होत राहील। धन्यवाद। नमस्कार, मी मूळचा दादरचाच आहे। सगळ्या जुन्या स्मृती आठवणीत आल्या। बाबूजींचा मला खूप मोठा सहवास मिळाला। मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे, संस्कार भारतीचा राष्ट्रीय मंत्री आहे। आत्ता जे शेवटचा सावरकरांचा सिनेमाचा उल्लेख झाला त्याचा मी साक्षीदार आहे। मस्कतला असताना मी त्यांचा कार्यक्रम शारजा, मस्कत आणि दुबई असा ठरवण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांना मी ज्यावेळी मुंबईला आल्यानंतर सांगितलं की बाबूजी मी आलेलो आहे आणि असा कार्यक्रम ठरवायचा आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल, बाबूजींनी सांगितलं की हे प्रतिष्ठानचं काम आहे, मी तुमच्या घरी येतो। आणि श्रीधरची पत्नी आणि बाबूजी स्वतः आमच्या चाळीतल्या 10x10च्या रूममध्ये आले आणि त्या प्रसंगाची मला आत्ता अत्यंत उत्कंठेने आठवण झाली। बाबूजींचं जीवन हे इतकं प्रेरणादायी आहे की येणाऱ्या पिढीला ते नक्कीच प्रेरणा देऊन जाईल। धन्यवाद। सुधीर फडक्यांची गाणी लहानपणापासून ऐकून आम्ही मोठे झालो। विशेषतः गीत रामायण अख्खं पाठ आहे, पण आज पडद्यावरती त्यांचा संघर्ष बघायला मिळाला जो माहिती नव्हता। आणि ही मला वाटतं आजच्या सिनेमाद्वारे माहिती जी मिळाली ती अत्यंत मोलाची आहे आणि पुढील पिढीला ह्याची प्रेरणा व्हावी, त्यांना ह्यांचं मोठेपणाची जाण व्हावी। आणि अतिशय सुंदर सादरीकरण, अतिशय सुंदर अभिनय, सर्वांचं अभिनंदन, सर्वांना अभिनंदन। खूप छान आहे। पुण्यातल्या बऱ्याच कलाकारांनी ह्या मूवीमध्ये काम केलेलं आहे। मला खूप पुणेकरांना खास करून विनंती आहे की सगळ्यांनी हा मूवी पाहावा। काही जुन्या गोष्टी म्हणजे आठवणी आहेत त्या खूप छान आहेत। इथली गाणी ऐकल्यानंतर जुन्या आठवणी येतातच, त्यामुळे सगळ्या पुणेकरांना विनंती की हा मूवी पहा। खूप छान, खूप सुंदर। मी सिनियर सिटीजन असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि बाबूजींचे गाणे मला खूप आवडतात। अतिशय अप्रतिम सिनेमा आहे। आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे हा करमुक्त करायला
अपील करू. खूप सुंदर सिनेमा झालेला आहे आणि प्रत्यक्ष सुधीर बर्वे हेच इतकं सुंदर काम केलं आहे की सुधीर फडके तेच आहेत असं शेवटी वाटायला लागतं. आणि ओरिजिनल गाणी सगळी ऐकायला मिळाल्यामुळे खूप मजा आली आणि सगळ्यांना खूप आवडेल. वंडरफुल एक्सपिरियन्स. अतिशय सुंदर सगळ्यांची एक तर अभिनय खूप छान, योगेश देशपांडेंचं दिग्दर्शन आणि सुनील बर्वे रॉक्स. अतिशय छान सिनेमा, सगळ्यांनी जरूर बघावा. खूप छान, खूप आवडला. खूपच छान चित्रपट, अगदी सगळ्यांनी आवर्जून बघावा. कथा, पटकथा आणि सगळे कलाकारांचं सिलेक्शन म्हणजे तेही खूप उत्कृष्ट. अप्रतिम सिनेमा केला आहे आणि सगळ्या जुन्या आठवणी उजळल्या आणि अक्षरशः रडू यायला लागलं काही प्रसंग. धन्यवाद. मी सगळं बाबूजींना पाहिलेलं आहे स्वतः प्रत्यक्ष. आमच्या वडिलांचे मित्र होते. सिनेमा अप्रतिम झालेला आहे आणि सगळ्यांची कामं, मुख्यतः स्क्रीन प्ले, डायलॉग्स, दिग्दर्शन हे अप्रतिम, फोटोग्राफी अप्रतिम आणि सगळ्यांची कामंही छान झाली, सुंदर झालेली आहेत. आणि माझी विनंती त्यांनी मान्य केली की मूळ गाणी ठेवावीत. त्याचा इम्पॅक्ट कसा आला आहे ते तुम्हीच सांगायचं, कसं वाटतं. फार सुंदर झालं आहे. त्यामुळे आम्ही फडके कुटुंबीय, सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांचे आम्ही ऋणी आहोत की त्यांनी माझ्या वडिलांवर फार सुंदर चित्रपट दिला आहे.